सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपण कुठे आलो होतो तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती जातीय तणाव भडकवून राज्यामध्ये असशांतता माजवणाऱ्या अशा उपद्रवी लोकांना जर स्वर्गीय इंदिरा गांधी असत्या तर तात्काळ असे अटकेचे आदेश जारी केले असते आणि संपूर्ण आरक्षणवादी मोर्चाला इंदिरा गांधींनी थेट जेलमध्ये धाडलं असतं. ही खरी आणि सत्यवादी घटना आहे. इंदिरा गांधी इंडियन आयर्न लेडी आणीबाणीच्या काळात सर्व राष्ट्रीय नेत्यांना उचलून जेलमध्ये भरवण्याची टाकण्याची हिंमत ज्या कोणामध्ये होती ती स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधींच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्यात होती. आता जर आरक्षण मुद्दा जर जटिल आहे आणि सुप्रीम कोर्टाने निवाडा दिलेला आहे की मराठे जोपर्यंत आपले मागासवर्गीय सिद्धता करू शकत नाही तोपर्यंत मराठ्यांना सरसकट आरक्षण लागू होऊ शकत नाही आणि त्या संविधानामध्ये तशी तरतूदही नाही आहे. राज्याला वेठीस धरणं, राज्यातील जनतेला वेठीस धरणं, राज्यामध्ये जाळपोळ करणं, दंगल माजवणं अशा प्रकारे देशविघातक राष्ट्रीय विघातक कृत्य जर केली तर अशा माणसाला प्रथमतः उचलून राज्यातील गृहमंत्री यांनी जेलची कस्टडी दाखवायला पाहिजे. ज्या सावरकरांना अंडर सेलमध्ये ठेवलं होतं अशा प्रकारे त्यांना एक अंडर सेलमध्ये त्यांची भरती करायला पाहिजे. कारण की आरक्षण मुद्दा जो आहे मराठ्यांना हा मिळणार नाही तरी ते चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये सत्तेमध्ये निवडणुकापूर्व 2019च्या 10% आरक्षण दिलं EWSSB आर्थिक निकषावरती, परंतु त्याला आव्हान ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण नाकारलं. सुप्रीम कोर्टाने नाकारलं कारण आयोगाने मराठ्यांची मागासवर्गीय सिद्धताचं परिपूर्ण अहवाल सरकारने दिला नाही. त्यामुळे ते आरक्षण रद्द झालं. पुन्हा उपोषण आंदोलन चालू झालं. निवडणुकापूर्व 6 महिने जराके पाटील उपोषणाला बसले. सरकारमधील अनेक मंत्री महोदय आमदार खासदार जाऊन भिडले, पायगड्या घातल्या. बाबा शिवाजीच्या पुतळ्याच्या खाली असं गादीवर लोटलेला. अनेक आयोगाची कमिटी गेली, विविध राजकीय नेते गेले, मंत्री गेले, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना ते गेले. परंतु जरांगे पाटील हे उपोषण करतात ते चुकीचं आहे, ते त्यांना कोण सांगणार. परंतु ह्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाचे आहेत आणि हे आंदोलन हे केवळ आरक्षणापुरते नव्हते तर हे आरक्षणाचं राजकारण करून राज्यामध्ये राजकारण करू पाहत आहेत आणि सरकारमधील मंत्री महोदय आमदार यांना बंदी करत आहेत. सर्वस्वी राष्ट्रविघातक, देशविघातक, राज्यविघातक कार्य नियमबाह्य होतं, संविधानाच्या घटनेच्या विरोधात होतं. त्यामुळे अशा माणसाला जेलमध्येच टाकायला पाहिजे. परंतु मागच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा उपोषणाला बसले जरांगे पाटील, राज्य सरकारने अध्यादेश काढले की तुम्हाला आरक्षण लागू केलेले आहे. अरे काही मूर्ख लेखाचे आहात का तुम्ही? अशा प्रकारे आरक्षणाचा अध्यादेश राज्याला काढण्याचा अधिकार आहे का? याचा अभ्यास सखोल केला आहे का? आयोगाने तरी हा विचारात मुद्दा घ्यायला पाहिजे. हा सर्वस्व आरक्षणाचा मुद्दा केंद्र शासनाच्या आखातीमध्ये आहे, राज्य शासनाच्या आखातीमध्ये नाही आहे. तरी खोटी फसवणूक करून मुख्यमंत्री महोदयाने अध्यादेश काढले. जरांगे पाटलांना अध्यादेशाचे आदेश दिले. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले.
एक निवडणुकीपूर्वी चाल होती, एक निवडणुकीपूर्वी चाल होती, एक निवडणुकीपूर्वी BJP सरकारची चाल होती, जे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते. परंतु एकनाथरावजी शिंदेंना मी सांगतो, आरक्षणाचा मुद्दा हा राज्य शासनाच्या हातातला नाही आहे, ते केंद्र शासनातला हातात आहे. आणि केंद्र शासनात ज्याला शिक्कामोर्तब करू शकतो, राष्ट्रपतीच्या आदेशाने करू शकतो. जेव्हा संसदेमध्ये सार्वभौम ठरावाने आरक्षण मंजूर होईल. परंतु आयोग, जी शिंदे कमिटी आयोग जो नेमला, त्या शिंदे कमिटी आयोगाने पण अभ्यासपूर्वक अजून अभ्यास केलेला नाही. सुप्रीम कोर्टाला मागासवर्गीय सिद्धता असल्याचा अहवाल दिलेला नाही आणि ती सिद्धता करू शकत नाही. त्यामुळे आरक्षण काय हे मिळू शकणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु जर मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर दया याचना विनंती करा, दया याचना विनंती करा. अरे रावी माजुरडेपणा पूर्वीचा सोडून द्या, अरे रावी माजुरडेपणा पूर्वीचा सोडून द्या. आरक्षण हवे असेल तर दया याचना करून मागा. ते तुम्हाला कायद्याच्या तरतुदीमध्ये तरतुदी करून सरकारला देण्यास आम्ही सुद्धा तुमच्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी होऊ. रविराज रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, महाराष्ट्र SC महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन, हे संपूर्ण संघटक युनियन हे आरक्षणच्या मुद्द्यासाठी तुमच्या सोबत आहे. कारण SC ST OBCंना आरक्षण संविधानानुसार लागू असूनही त्यांचे पदोन्नतीतील आरक्षण हे जातीयवादी अजित पवारांनी केलं, जे घटनापीठाच्या उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष यांनी महाविकास आघाडीच्या काळात केलं 2019मध्ये. परंतु संविधानाने त्याला कुठलाही अधिकार प्राप्त दिलेला नाही राज्य सरकारला, की राज्य सरकार कुठलीही SC ST OBCच्या याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. हे माहिती असूनही हे आरक्षण पदोन्नतीतलं थांबवलं. अनेक संघटनांनी विरोध दर्शवला. त्यात महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांनी निषेध दर्शवला, जिल्हा कलेक्टरला पत्र देऊन निषेध दर्शवला. परंतु अद्यापी 2019 ते 2025 6 वर्षे होत आली, परंतु पदोन्नतीतील आरक्षणावर निर्णय नाही आहे. बिहारमधील सरकारने SC ST OBC आरक्षणामध्ये ढवळाढवळ करायचं नाही असा निर्णय दिला. बिहार सरकारच्या लोकांना तो निर्णय खारिज करायला लावला. बिहार सरकारने जो SC STच्या विरोधातला जो काही निर्णय होता तो बिहार हायकोर्टने खारिज करायला लावला आणि SC ST OBCचे आदेश कायम ठेवले. तोच आदेश, जर देशामध्ये संविधान एक आहे तर तोच आदेश महाराष्ट्राला लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे SC ST OBCच्या पदोन्नतीतील आरक्षण जे संविधानाने मिळालेलं आहे ते कायम करण्यासाठी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतोय, सातत्याने गेली 2-3 वर्षे पत्रव्यवहार करतोय. परंतु सरकारमधील कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तर आम्हाला सुद्धा मराठा आंदोलनासारखं तीव्र आंदोलन करायला पाहिजे का? पण नाही. आम्ही शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रेरित शांततेच्या मार्गाने शांततेने आम्ही मागण्या करतो. शांततेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रेरणेने एक पेन आणि कागद वर आम्ही आमचं आंदोलन करतो. कुठलाही असं मॉब जनशोभ उसवेल असं जनता एकत्र करून आरक्षण मागत नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी विश्वक्रांती केली जगामध्ये, असा कुठला मॉब जमवला नाही, असं कुठलं आंदोलन केलं नाही, असं कुठलं आगडोम केलं नाही, अशा कुठले दंगली घडवलेल्या नाही, अशा कुठल्या मारामारी केलेल्या नाहीत. केवळ एक पेनाने आणि एक कागदाच्या वरती संविधानाच्या जीवावर ही क्रांती घडवली. जी क्रांती म्हणून आज विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव आहेत आणि महामानवच राहील. त्याने जे काय आरक्षण दिलं संविधानानुसार ते निमूटपणे सहन करून आपल्याला अंमलात आणायला पाहिजे. पण मराठे त्या काही बाबासाहेबांनी भविष्यात सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण
लागेल. भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की मराठ्यांना आरक्षण लागेल. पण मराठे माजुरडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काय सांगितलं की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे भविष्यात. पण त्या काही माजुरडे मराठ्यांनी सांगितलं की आम्ही धनिक आहोत, पैसा पाणी जमीन जुमला आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आणि आज SC ST ओबीसी प्रगत होताना पाहून त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि त्यामुळे आज ते आरक्षण मागायला लागले. परंतु आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये नाही आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे ते देतात नाही. जोपर्यंत मागितले पण सिद्धता होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तरी देखील आम्ही SC ST OBC वाले, भले OBC नसेल पण SC आणि ST जे काय 13% SCला आहे, STला जे 10% आहेत आणि 27% OBCला आहेत, त्यातले SCचे 13%पैकी 3%, OBCचे 10%पैकी 2% आम्ही देऊन 5% आरक्षण आम्ही मराठ्यांना द्यायला तयार आहोत, स्वखुशीने द्यायला तयार. आम्हाला हा वादविवाद घडवायचा नाही. मराठीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मराठ्यांना आम्ही आमचं आरक्षण द्यायला तयार आहोत, परंतु त्यांना आरक्षण लागू करा. गेली 10 वर्ष आंदोलन होते, विविध स्तरावर मोर्चे येतात. गेले 2-2.5 वर्ष प्रभावी आरक्षण आंदोलन होते, जाळपोळ होते, दंगे होतात. परभणीमधले एका अनुसूचित जाती जमातीच्या माणसाचा दंगलीमध्ये जीव गेला. आणि एका सरपंचाचा पण खून होतो. अशा प्रकारे जातीय दंगलीवरून जातीय तणाव मारतो. नाशिकमध्ये असो का धुळे असो, दंगली मारतात, आगडोंब उचलतो. त्यामुळे कोणीतरी कुठेतरी कमीपणा घ्यायला पाहिजे. कोणीतरी कुठेतरी कमीपणाला घ्यायला पाहिजे. आणि मराठ्यांना आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही SC वाले 3% द्यायला तयार आहोत, ST वाले 3% वाले. भले OBC नसतील, OBC द्यायला तयार नाहीत, पण आम्ही SC वाले आणि ST वाले 3% आमच्यातून, 2% तुमच्यातून, STतून घ्या, 5% घ्या आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या आणि आर्थिक निकष लावून हे आरक्षण द्या, असं रवींद्र चांगो शिंदे यांचं मत आहे. आणि ते मत 1 जानेवारी 2025ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आल्यानंतर मी माझा गोपनीय अहवाल तिथे पाठवलेला आहे. त्या अनुषंगिक हे आरक्षण द्या, आर्थिक आरक्षण हा प्रश्न कायमचा मिटवा. कारण कोणीतरी मराठ्यांना भडकवून राजकारण करते, राजनीती करते आणि कोणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनू पाहतोय. हे आम्ही कदापि खपवू घेतले जाणार नाही. कोणीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनू पाहतो, हे कदापि आम्ही खपवू घेतले जाणार नाही. म्हणून मराठ्यांना एकदाचं आरक्षण द्या आणि कायमचा प्रश्न मिटवा. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.